वैराग्यस्य महामेरू श्रीमंत योगी सूर्यासारखे ज्यांचं तेज आहे, आकाशापेक्षा विस्तीर्ण ज्यांचं जीवन वाऱ्यापेक्षा गतिमान समुद्रापेक्षा सखोल ज्यांचं कार्य आणि व्यक्तिमत्व अर्थात प्रातस्मरणीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा महत्वपूर्ण 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून भक्ती ज्ञान वैराग्य या 3 शब्दाचं यथार्थ महात्म्य पण थोडक्यात चिंतन देणारा अभंग आज या ठिकाणी सेवे करता विठाला विठाला अभंगाला काहीसं निरूपण करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा आहे, ही सेवा किम निमित्त आहे, निमित्त फार मोठं आहे, विश्वाला साजेल असं निमित्त आहे। आज आपल्या पवित्र अशा या नगरामध्ये अर्थात सराटा अंतरवाली, मला तर असं वाटतं आता मराठा अंतरवालीच म्हणा, सराटी अंतरवाली या गावामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी लहान थोर आबाल वृद्ध गावातील सर्व जाती धर्मातील सर्वच मंडळी मिळून सर्वांनी एक लढा उभा केला। तो लढा म्हणजे गरजवंत मराठ्यांना आरक्षण भेटावं याच्याकरता उभा केलेला लढा विठाला विठाला। आणि जो काही हा लढा उभा केलेला आहे या लढ्याकरता अंतरवाली आपल्या गावातील सर्वांचं तर सहकार्य आहेच आहे, पण पवित्र अशी आपली ही गोदाम आहे अर्थात दक्षिण भारताची गंगा माता, हिच्या परिसरातील हिच्या कुशीतील 123 गावांचा परिपूर्ण तनाने मनाने आणि धनाने सहभाग आणि परिपूर्ण महाराष्ट्राचं या आमरण उपोषणाला सहकार्य विठाला विठाला। आज महाराष्ट्राचा एक नवा चेहरा आपल्या समोर आहे, तो महाराष्ट्राचा नवा चेहरा म्हणजे श्रीमान आदरणीय या महाराष्ट्राचं भूषण, या महाराष्ट्राच्या मनामनावर आदिराज्य गाजवणारे श्रीमान आदरणीय मनोज पाटील जरांगे यांनी आज जवळपास उपोषणाला सुरुवात करून मला वाटतं 50 दिवस झालेले आहेत आणि त्या माध्यमातून काहीतरी चिंतनीय सेवा घडावी, काहीतरी समाज प्रबोधन घडावं, काहीतरी जनजागृती घडावी याच्याकरता त्यांना सहकार्य केलं ते आमच्या वारकरी संप्रदायाने। आणि वारकरी संप्रदायामध्ये जी काही दिग्गज महाराज मंडळी आहेत या सर्वच महाराज मंडळीचं सहकार्य आणि विशेष करून अनमोल असं सहकार्य या ठिकाणी आमचे आदरणीय गणेश बाबा बोचरे असतील, आमचे आदरणीय हरिभक्ती परायण महाराष्ट्रातील एक विनोद मूर्ती म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो असे सर्वांच्या मनावर आदिराज्य गाजवणारे महादेव बाबा गिरी असतील आणि परिपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदाय त्या सर्वांच्या माध्यमातून या आमरण उपोषणाला सहकार्य आहे आणि श्रीमान मनोज पाटील जरांगे यांना कायम कायम पाठिंबा आहे विठाला विठाला। आणि त्या निमित्ताने या ठिकाणी काहीतरी सेवा घडावी, ज्ञानोबारायाची तुकोबारायाची सेवा घडावी, या पवित्र अशा मातीची सेवा घडावी आणि या सेवेच्या माध्यमातून काहीतरी समाजाच्या कानावर चांगले शब्द पडावे याच्याकरता केलेला हा खटाटोप आहे। श्रीमान मनोज पाटील जरांगे यांना हे समर्थन आपल्या सर्वांचं आहे, म्हणून एका जुटीने एका दिलाने आपण सर्वजण त्यांच्या बरोबर आहोत, याच्यामध्ये आता काही नवल नाही विठाला विठाला। या कार्यक्रमाकरता भगवंताची कृपा, संत महात्म्यांचा आशीर्वाद, विशेष करून पवित्र असं हे गाव सराटी अंतरवाली यांचं तोला मोलाचं सहकार्य, परिसरातील सर्वांचं सहकार्य आणि आज या कार्यक्रमाकरता विशेष करून आवर्जून हजर असणारी आमची सर्व ही महाराज मंडळी, त्यामध्ये आमचे आदरणीय हरिभक्ती परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा श्री क्षेत्र संस्थान रामगडाचे एक प्रमुख कीर्तनकार आमचे सदाशिवजी महाराज झंझणे असतील, आमचे आदरणीय हरिभक्ती परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायणाचार्य तथा कीर्तनकार तथा रामगडाचे ज्येष्ठ पायिक सेवक कीर्तनकार आमचे आदरणीय हरिभक्ती परायण मसुराम तात्या
कदम असतील, तसेच आमचे आदरणीय हरिभक्ती परायण संगीत विशारद संगीत भूषण महाराष्ट्रातील एक संगीत रत्न अशोकजी महाराज डोयफोडे असतील, आमचे आदरणीय हरिभक्ती परायण आमचे परममित्र महाराष्ट्रातील एक संगीत विशारद गायक तज्ञ गान कोकिळा वैभव महाराज फुलझळके असतील, आमचे आदरणीय हरिभक्ती परायण आपल्याच गावातील सुभाष आप्पा असतील, समोर बसलेले आमचे रामेश्वर महाराज भाकड आहेत, तसेच आमचे गावातील आदरणीय सर्वजण महाराज मंडळी, विशेष करून स्वतः आदरणीय हरिभक्ती परायण महादेव महाराज गिरी आणि आदरणीय हरिभक्ती परायण गणेश महाराज बोचरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या आदरणीय गावातील चेअरमन आहेत, तसेच मृदंगावर ज्यांची सुंदर अशी साथ आहे, महाराष्ट्रातील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व आदरणीय गुरुवरे रामभाऊ महाराज काजाळे यांचे परम शिष्य पट्टशिष्य आदरणीय प्रबोध महाराज पद्मुले बेलापुरीकर हे महाराज असतील. सर्वच आपण मान्यवर मंडळी, माता भगिनी, पवित्र अशी भूमी, सर्व पुरुष मंडळी आणि पवित्र असं हे व्यासपीठ अर्थात श्रीमान मनोज पाटील जरांगे ज्यांनी 50 दिवस ज्या जागेवर बसून हे कार्य केलं, अशी पवित्र अशी जागा आणि या जागेच्यावर जे आरूढ आहेत ते अर्थात सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना नतमस्तक होतो. आणि विशेष करून ऐका, या ठिकाणी हे दोघ जण बिचारे हे कार्यकर्ते आहेत, मीडियाद्वारे उभ्या महाराष्ट्रामध्ये इथला शब्द ना शब्द बाहेर नेण्याचं काम चांगलं कार्य करत आहेत. या सर्वांना नतमस्तक होतो आणि माझ्या बोलण्याकडे येतो. विठाला आणि गेल्या 50 दिवसापासून आपल्या गावामध्ये जो आवाज गुंजन होतोय, परिसरामध्ये जो आवाज प्रसारित होतोय, असे आमचे लाऊडस्पीकर सिस्टम वाले दादा, वाह, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विठाला विठाला. आता बरीचशी मान्यवर मंडळी आहेत, सर्वांचं नाव काही मी घेऊ शकणार नाही, पण सर्वांना नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणी अगदी एकच माझी प्रार्थना असेल, प्रार्थनापूर्वक नम्र निवेदन तुम्हाला माझं एकच आहे, काही 10-5 मिनिटं मला जी सेवा करायला इथं प्राप्त झाली हे माझं भाग्य आहे महाराज, बरं का, ही बाबांची कृपा आहे, हे माझं भाग्य आहे. कारण या ठिकाणी येऊन 4 शब्द बोलण्याचा अधिकार मला प्राप्त झाला, ही माझी काहीतरी पुण्य असेल, माझ्या आई वडिलांची काहीतरी पुण्य असेल आणि तुम्हा सर्वांचं काहीतरी प्रेम असेल, याच्याकरता मला इथं या कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी प्राप्त होते. पुनश्च सर्वांचा मी आभारी आहे. या पवित्र अशा भूमीचा मी दिलगीर आहे, ऋण व्यक्त करतो आणि माझ्या बोलण्याकडे येतो. विठाला विठाला. अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकोबाराय सुंदर असं चिंतन सांगतात. महाराज म्हणतात, भक्तीचे नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ऐका, कशाला भक्ती म्हणायची, कशाला वैराग्य म्हणायचं आणि कशाला ज्ञान म्हणायचं, अगदी फावल्या वेळामध्ये तुम्हाला मी चटचट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराज म्हणतात, भक्ती भक्ती भक्ती, गळ्यात माळा घालणं, लय मोठ्या वाऱ्या करणं, हो लय भजन करणं, लय ढोंग करणं, याला भक्ती म्हणत नाहीत. फक्त एकाच गोष्टीला भक्ती म्हणतात, जीवनामध्ये नम्रता असावी, जीवनामध्ये नम्रता असावी. भक्ती ते नमन. ऐका लक्षपूर्वक, जीवनामध्ये नम्रता असावी. नंतर विशेषण आपण पाहूया, पण नंतर ऐका, जीवनामध्ये भक्ती करण्याकरता जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट जर जीवनामध्ये प्राप्त झाली, याच्यापेक्षा मोठी भक्ती कोणती नाही. ऐका, नम्रता जीवनामध्ये असावी, ही खरी भक्ती आहे. त्याच्यानंतर पुढे महाराज बोलले, कशाला वैराग्य म्हणायचं, अरे वैराग्य वैराग्य म्हणजे एकाच गोष्टीला वैराग्य म्हणायचं, ती गोष्ट म्हणजे त्याग. आता नेमका कोणता त्याग असावा, कशाचा त्याग करायचा, कधी करायचा, कुठे करायचा, कशाचा त्याग करायचा नाही याचं सविस्तर वर्णन आहे. पण एकच वाक्य सांगतो, वैराग्य वैराग्य त्याला म्हणायचं, त्यागाला वैराग्य म्हणायचं. ऐका पुढे, आणि ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती आहे, ज्यांच्या जीवनामध्ये वैराग्य आहे, त्यांच्याच जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होतं. सज्जन, कोणाच्याही जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होत नाही. मग ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञान आहे, अगोदर भक्ती आलेली असते, अगोदर वैराग्य प्राप्त झालेलं असतं, तरच ज्ञान प्राप्त होतं. ठीक आहे महाराज, या 3 गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या. या 3 गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त करून घेण्याकरता नेमकं काय करावं लागेल, देहाच्या निराशे. महाराज म्हणतात, देहाचा निराश करावा लागेल, आणि देहाचा निराश जर केला, पाविजे या ठाया. कोणत्या ठाया, भक्ती ज्ञान वैराग्य पाविजे या ठाया, माझी आईशी काया जवळ होय. ऐका सज्जन हो, ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती करायची आहे, ज्यांच्या जीवनामध्ये वैराग्य
वैराग्य निर्माण करून घ्यायचंय, अरे ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय त्याला देहाचा निराश करण्याची गरज आहे. आणि याच्याकरता एक उदाहरण सांगितलं महाराजांनी. जसं आमच्या माय माऊल्या स्वयंपाक करतात, पण स्वयंपाक करत असताना उदक, अग्नी आणि धान्य या तिन्ही गोष्टीची गरज लागते. तसं ज्याला चांगला परमार्थ करायचा आहे त्याला ह्या तीन गोष्टीची गरज लागते. हे सर्व आम्हाला कळलं, आम्हाला हे कळतंय म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. तुका म्हणे मज कळते चाचणी, झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठाला विठाला आपण सर्वजण भक्ती करतो सज्जन हो. मला अभंगाचं चिंतन मांडत मांडत आपला हा चालू विषय सुद्धा मांडायचा आहे बरं, हे लक्षात ठेवा. आपण सर्वजण भक्ती करतो, पण भक्तीचे प्रकार सांगत असताना तुकाराम महाराज म्हटले, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध. जीवनामध्ये नवविध प्रकारची भक्ती असेल तर तो जीवनामध्ये कसा आहे, शुद्ध आहे. थोडा विको कमी करायचा. महाराज म्हटले आपल्या जीवनामध्ये जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, अनेक नाही माझे म्हणा हो का पंडित शहाणा. ठीक आहे, आपल्या जीवनामध्ये नवविध प्रकारची भक्ती असावी. मी पदार्थ सांगण्यापेक्षा उपनिषदामध्ये असं सांगितलं, भागवतामध्ये असं सांगितलं, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. एकंदरीत 9 प्रकारची भक्ती आहे. पैकी 6व्या क्रमांकाची भक्ती, तिचा विचार आपल्याला थोडक्यात आज करायचा आहे. विठाला विठाला भक्ती असावी. पण जीवनामध्ये बाकीची भक्ती करण्यापेक्षा हो जास्त गबाळ मिरवण्यापेक्षा एकच भक्ती असावी. तुम्ही जीवनामध्ये पहिल्यांदा काय करा, नम्र व्हा. नम्र कारण नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. ऐका वाक्य. जे माणसं समाजाला जोडतात, जे माणसं ते माणसं काहीतरी मोठे होतात. माझं वाक्य एक नीट ऐका. ज्याला पहिल्यांदा हात जोडता येतात त्याला समाज जोडता येतो. ज्याला हात जोडता येतात त्याला समाज जोडता येतो, आणि ज्याला समाज जोडता येतो त्याला स्वतः देव जोडता येतो. विठाला विठाला. काय केलं महाराज, आज हा वाहक उभ्या महाराष्ट्रामध्ये गर्जना करतोय. पण जरी गर्जना करत असेल तरी आजही तो शांत आहे, आजही तो लीन आहे. तरने को लीनता, डुबने को अभिमान. अरे एवढं मोठं कार्य वाघाने केलं पण अजूनही छाती दाखवलेली नाही. त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण असं आहे, त्यांना माहित आहे जीवनामध्ये आपण जर लीनता धारण केलीच तर जीवनामध्ये कार्य होत असतं. ऐका सज्जन, बघा ज्यांनी ज्यांनी हात जोडले ते माणसं फार मोठे झाले, ते माणसं संत पदवीला गेले, अरे ते माणसं देव झाले. तुम्हाला जास्त उदाहरणं सांगणार नाही, एकदम आपल्या जवळ उदाहरण सांगणार आहे मी. आपल्या जवळच बीडच्या खालच्या बाजूला आदरणीय प्रातस्मरणीय वंदनीय पूजनीय ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर असं तुम्ही नाव ऐकून आहेत. त्यांची तुम्ही सेवा करताय, त्यांची तुम्ही पूजा करताय, त्यांचं तुम्ही दर्शन घेताय. काय केलं त्या महात्म्याने? काहीच केलं नाही महाराज. फक्त एक काम केलं, त्या महात्म्याने पहिल्यांदा हात जोडले, आणि हात जोडल्याच्या नंतर त्या हात जोडल्यामुळे परिणाम असा झाला, समाज तुटला गेला. परिणाम असा झाला, अरे देव त्यांचा पायक झाला. विठाला विठाला. 2011ची गोष्ट आहे महाराज. तीळ भरई लबाड बोलणार नाही. आदरणीय श्रीमान मनोज पाटील जरांगे यांनी शोभा संघटना स्थापन केली होती. असे तुमच्या कोणाच्या ऐकण्यात असेल. आणि ती शोभा संघटना स्थापन केल्याच्या नंतर साक्षीदारे समोर बसलेले. त्या संघटनेमध्ये आम्ही जवळपास 4 ते 5 वर्ष बरोबर फिरलो. ह्या गावात जा, त्या गावात जा. गडी लय पहिल्यापासून कवळ्या मनाचा पण लय निबर अंतकरणाचा. कवळ्या मनाचा पण निबर अंतकरणाचा गडी आहे. खूप गावागावामध्ये आम्ही फिरलो. त्या गावात जा व्याख्यान दे, त्या गावात जा व्याख्यान दे. आमचे रानमाळ्याचे काही असायचे, हेदाजी असायचे, तिकडले पलीकडे खांडवीचे काही असायचे, ढोक वडगावचे असायचे. अशी बरीचशी मंडळी आम्ही खूप फिरलो, पण त्या काळात त्यांना यश नाही प्राप्त झालं. पण बघा जवळपास माझ्या माहितीच तो, फक्त माझ्या माहितीच तो 12 वर्षाचा काळ गेला. आणि 12 वर्षाचा काळ गेल्याच्या नंतर एक तपपूर्ती झाली. एक तपपूर्तीमध्ये 4 उपोषण केले, आणि त्या 4 उपोषणामध्ये पठ्ठ्याला असं महात्म्य निर्माण झालं, असं महात्म्य निर्माण झालं की बस त्या महात्म्यामुळे त्या वाघाने उभा देश जागा केलेला आहे. ऐका, म्हणून किती आले किती गेले झाला फक्त धुराळा. किती आले किती गेले झाला फक्त धुराळा. अरे आमचा नेता मनोज पाटील जरांगे आहे
लय आले लय गेले, माफी मागून एक वाक्य बोलतो आणि रेकॉर्डिंग चालू आहे. सन्माननीय आदरणीय नरेंद्र साहेब मोदी पंतप्रधान आपल्या देशाचे मुंबईला येऊन बसले होते. मुंबईला तिथली सभा चालू होती ना, त्या दिवशी मुंबईला येऊन बसले होते. निमित्त होतं खेळाचं, पण लक्ष होतं महाराष्ट्रावर, सभेवर. कारण त्यांना माहित होतं अशी सभा झालेली नाही आणि होणार नाही. अरे एवढं मोठं मिळवलं याचं कारण एकच आहे, जीवनामध्ये लिंता ठेवली. महाराज तुम्हाला मोठं व्हायचंय ना, शिका. तुम्हाला मोठं व्हायचंय ना. महापुरे झाडे जाती तेथे लवाले वाचती, तेथे लवाले वाचती, तेथे लवाले वाचती. महापुरे झाडे जाती तेथे लवाले तेथे लवाले वाचती, तेथे लवाले वाचती. बस तुम्हाला मोठं व्हायचंय ना, तुम्हाला काहीतरी करून दाखवायचंय. एक काम करा, पहिल्यांदा काहीच करू नका रे. पहिल्यांदा फक्त हात जोडा, पहिल्यांदा हात जोडा, हात. कारण ज्यांनी ज्यांनी हात जोडलेले आहेत ते मोठे झाले. विनोदाने म्हणून एक गोष्ट सांगतो बाबा, विनोदाने म्हणून चालता चालता आता निवडणुका येणार आहेत, पुढे निवडणुका. आता 2024ला बरोबर बहुतेक निवडणुका लागतात ना. काय महाराज, हे लोक घराघरामध्ये जाणार, घराघरामध्ये जाऊन हात जोडलेले ठेवणार. दादा, काका, मामा, भाऊ, आजी, आजोबा, मावशी, ताई असे हात जोडलेले ठेवणार. आमच्याकडे लक्ष ठेवा बरं का, आमच्याकडे लक्ष ठेवा बरं का. त्यांचे हात जोडलेले असल्यामुळं लोक त्यांना काय होते, पगळत. बघा ना, कधी आपल्याला कोणी बोलत नाही, पण हात जोडून आपल्याकडे आलं ना ते. हो, हात जोडून आपल्याकडे आलं ना, आपल्या पाया पडलं ना, विठाला विठाला, आपल्या पाया पडलं असं म्हणणार. आणि म्हणून त्यांना आपण मतदान टाकणार. परिणाम असा होणार, ते निवडून येतात कशामुळं, त्यांनी हात जोडल्यामुळं. अरे ते हात जोडतात म्हणून फक्त त्यांना आपण पघळतो, त्यांच्या पुढे आपण लोटांगण घेतो. त्यांनी हात जोडले, त्यांनी कशा मार्फत जोडले, कसे जोडले हे आपण पाहत नाही. मग निर्मळ अंतकरणाने जे माणसं हात जोडतात त्यांच्या समोर आपल्याला लोटांगण घ्यायला काय हरकत आहे. आणि निर्मळ अंतकरणाने जे माणसं हात जोडतात, निर्मळ अंतकरण करून ज्या ज्या व्यक्तीने हात जोडले, ती व्यक्ती आज फार मोठी झालेली आहे हे सांगायची गरज नाही. विठाला 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 विठाला, काहीच करायची गरज नाही. जगामध्ये आम्ही रोज सांगतो, माळी घाला, भजन करा, कीर्तन करा, मान्य. हा वारकरी संप्रदायाचा दंडा काय, वारकरी संप्रदायाची ही नियमावली आहे, मान्य. हे करावंच लागेल. पण हे करून ज्यांना हात जोडता येत नाहीत, ज्यांना नम्र राहता येत नाही, हे केल्याचा काही फायदा नाही. बरेचसे असे गटारमाळे, बरेचसे गटारमाळे. गटारमाळा शब्द तुम्हाला कळतो का? माळी घालून मोकार धंदे करणारे. उदाहरण यांचा महाराज. मी म्हणतो, जे चांगले माणसे ते माळी घालत नाहीत, पण जे माळी घालतात ते माळी घातल्याच्या नंतर वाईट कुटाने करत नाहीत. आणि माळी घालून जे वाईट कुटाने करतात ते खरे माळकरी नाहीतच. विठाला विठाला, ऐका ऐका ऐका. म्हणून भजन करणं, कीर्तन करणं, गळ्यात मोठमोठ्याला माळी घालणं, कपाळाला गंध लावणं, ही भक्ती नाही रे. ही भक्ती नाही. ही भक्तीची पहिली पायरी, भक्तीची ही पहिली पायरी. पण माणसं जोडता येणं आणि जगामध्ये, या जनतेमध्ये जनार्दनाला पाहणं. सर्व ठाई एकच देव आहे, विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म. आनंद
विठाला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग महाराज म्हणतात भेदा भेद भ्रम अमंगळ 5 मिनिटं बोलतो जरा ह्या अमंगळ शब्दावर लक्षात ठेवा आज मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे आणि हे मराठा आरक्षण मराठ्याला भेटलंच पाहिजे मान्य मान्य याच्याकरता पाटलांचा लढा चालू आहे आपल्या सर्वांचं सहकार्य पाटलांना आहे काही काही लोकांना पाटील म्हणलं तरी पोटात दुखायला लागलं विठाला विठाला आता कुणी कुणाला पाटील म्हणू शकतं ना काय बिघडलं पण त्यांना पाटील म्हणायला लागलेलं काही काही वरच्या ह्या बांडगुळायला पोटात दुखायला लागलं जाऊ द्या तो विषय पण ऐका आरक्षणाचा लढा चालू आहे अमंगळ या शब्दावर मला बोलायचं वारकरी संप्रदायाचा आधार घेऊन बोलणारे वरपंगी बोलणार नाही 18 पगड जातीमधला समाज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये एकत्रित केला मान्य हे माझ्या ज्ञानोबरायाचं सांगणे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई हे त्यांचं सांगणं आहे जात वित्त गोत कुळशीळ मात भजका त्वरित भावनायुक्त हे संतांचं सांगणे याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो आहे सावेद शास्त्री निर्णय तो आहे सावेद याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो आहे सावेद शास्त्री निर्णय तो आहे अरे याता याती धर्म नाही विष्णुदासा हे संत महात्म्याचे पुरावे आहेत ज्वलंत असे पुरावे आहेत हे काही सामान्य लिहिलेल्या पेपर मध्ये लिहिलेले शब्द नाहीत सकाळी लेकरू हागलं की ते पुसायला अरे संत